तर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे बळोद बाजारची ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत मध्ये सरपंच कोण आहे आणि उपसरपंच कोण आहे आणि किती सभासदांची संख्या? नमस्कार, माझं नाव गोपाळ वाघ, मी उपसरपंच आहे. आणि आमच्या ताई सरपंच पाकिदाताई पठाण या सरपंच आहेत. आणि एकूण आमची 15ची बॉडी आहे. आणि एक गावाच्या याने एक सर्वांनी एकत्र येऊन आमचे जे 15च्या 15 सदस्य गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात. तर आतापर्यंत काय किती वर्षाचा कार्यकाल झाला सरपंच? आतापर्यंत आमचा एकूण 4.5 वर्षाचा कालखंड झालेला आहे. आता एक शेवटचे 6 महिने बाकी आहेत. आणि त्यामध्ये शासनाचा निधी आणून चांगल्या प्रकारे आणखी काय 6 महिन्याचं नियोजन करून आम्ही गावाचा 4.5 वर्षात सुद्धा चांगला विकास केला आहे. राहिलेल्या 6 महिन्यात सुद्धा आम्ही चांगलं काम करून गावाच्या विकासासाठी आमचा प्रयत्न आहे. सर, एक महिला सरपंच आहे, 4.5 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे. 4.5 वर्षामध्ये काय काय ग्रामपंचायतमध्ये काय काय विकासाचं काम झालं? बऱ्याचशा प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही काम या ठिकाणी केलेले. वडोद बाजार, भालगाव आणि वाडी असे ग्रुप ग्रामपंचायत आहे. यामध्ये गावातील अंतर्गत रस्ते असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्याचप्रमाणे विविध समाजाच्या मागणीनुसार त्यांना सभागृह असेल, तसेच या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, ट्यूब लेवल या ठिकाणी पाणी पुरवठा आहे. काही भागात अजून काम चालू आहे. अशा प्रकारचे बरेचसे कामं, अंगणवाडी असेल, शाळा असेल, आरोग्य विभाग असेल, अशा सर्वांगीण विकास होईल असं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि लवकरच आमचं जे मुख्य बाजारपेठ असलेलं गाव आहे, बाजाराचं डीपीआर आमचा प्रपोजल आम्ही सादर केलेला आहे. आणि लवकरच ते मंजूर होऊन ती लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होणार आहे. सर, 4.5 वर्षाच्या कार्यकालमध्ये जे घरकुलची आवाज स्कीम आहे आणि मनरेगाचे विहीर असते, आतापर्यंत किती लाभार्थ्यांना लाभ मिळाले? जवळपास आताच या ठिकाणी 512 एकूण या ठिकाणी घरकुल, पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये आता झालेले आहे. आणि यापूर्वी सुद्धा एक 62 असेल, एक 28 आणि असे एकूण सर्व रमाई योजना असेल, शबरी योजना असेल, असे जवळपास 750 ते 800 घरापर्यंत या ठिकाणी घरकुल मंजूर झालेले आणि त्याचे काम सुद्धा या ठिकाणी चालू आहे. आणि बऱ्याचशा विहिरी सुद्धा या ठिकाणी जवळपास 100च्या जवळपास विहिरी आणि 200च्या जवळपास गोटे या ठिकाणी आम्ही मंजूर करून आणलेले आणि त्याचे काम सुद्धा चालू आहे. काही काम लवकरच चालू होतील आणि त्यासाठी सुद्धा निधी या ठिकाणी शासनानं पाठवलेला आहे. त्यामुळे शासनाचे सुद्धा आम्ही आभारी आहे. काही लोकांच्या अजून राहिलेले आहे, त्यांचे सुद्धा लवकरच मिळतील असं आम्ही पंचायत समिती स्तरावर या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत. सर, गावात अशी कोणती मोठी समस्या आहे आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही आणि आपण शासनाकडून मागणी केली? आतापर्यंत आमची प्रमुख मागणी बाजाराचीच होती आणि ती सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते. त्यामुळे त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि एक लवकरच एक बायपासचं सुद्धा आम्ही प्रपोजल या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा सोमवारी एक प्रश्न निर्माण होतो, तर तो सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचं प्रपोजल आम्ही पाठवलेलं आहे, परंतु त्यात ते झालेलं नाही. ते लवकर होईल अशी आशा आहे शासनाला. सर, आज जे कार्यक्रम चालू आहे, कोणता कार्यक्रम चालू आहे? आज या ठिकाणी 5% दिव्यांग निधी आम्ही दरवर्षी आमच्या इथं एकूण 81 बांधव आहेत त्यांना वाटप करत असतो. तो दिव्यांग निधी त्यांना व्यवसायासाठी या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. ग्रामपंचायतने या ठिकाणी त्यांच्या ज्याही मागण्या असतात दिव्यांगाच्या त्या नेहमी आमच्या ग्रामपंचायत त्यासाठी तत्पर आहे. आणि सर्व सहकारी आमचे त्यासाठी आमच्या सोबत आहेत. चांगलं काम या ठिकाणी करण्यासाठी सर्व सदस्य असेल, ग्रामस्थ असेल, यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लागतं. आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा. माझं नाव गोपाळ वाघ, मी वडोद बाजार ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे. धन्यवाद. आपण जे गावातली माहिती दिलेली आहे, आता आपण हे जे स्मारकचं काम चालू आहे, आता कोणाची स्मारकचं काम चालू आहे सर? या ठिकाणी आपण जे बघतोय ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी स्मारकाचं या ठिकाणी काम चालू आहे. तसंच जेही आपले महापुरुष असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काम आहे. अहिल्याबाई होळकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्मारकाचं काम या ठिकाणी लवकरच या ठिकाणी पुतळा होऊन पुतळ्याचं काम झाल्यानंतर या ठिकाणी गेल्या आपल्या दिवाळीनंतर या ठिकाणी तिन्ही पुतळ्याचं काम या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. आणि पलीकडे ते याचं होतं ते बाजार के यहाँ पर रहवासी है. अभी सरपंच साहब ने जो माहिती दी है, तो क्या यहाँ पर विकास के काम हुए? विकास के काम हुए अच्छे. क्या क्या काम हुए?
नाल्या का काम हुआ, रोड के काम हुआ, समाज मंदिर बने, बहुत काम है, अच्छे काम चल रहा है। घरकुल के आवास की मदद भी मंजूर हो गई, चालू है, कुछ बनाना चालू है, कुछ नहीं है। रेती की वजह से जरा काम इसका प्रॉब्लम है, रुका हुआ है। सब अच्छा है, गाँव का विकास हो रहा है, सब लोग अच्छे हैं, सदस्य अच्छे, 15 सदस्य अच्छे, सब एकजुटी से ग्राम से रहते हैं और सब अच्छे चालू है। क्या नाम है आपका? गाँव का अब्दुल शमशुद्दीन। ओके सांगा बोला. माझं नाव मंदाकिनी रामदास पाल, पंचायत खूप सारे कार्यकर्ते आम्हाला आजचे मार्गदर्शन करते. आमचं जे मान्य असतं ते मान्य करत्या. आणि आज आपल्याला काय लाभ मिळालेला आज? आज चेक मिळाला आहे 8,000चा. पर करू बरं दाखव ना, चेक दाखव. उलटा उलटा अरे उलटा स्टॉप करा टेन्शन बस. हा ओके बोला. काय नाव आहे आपलं? माझं नाव मंदाकिनी रामदास पाल. ओके. मी रामू कुंदराम खाकरे आणि दिवंगत तालुका अध्यक्ष. आज मी माझ्या कार्यातून व आमच्या ग्रुप ग्रामपंचायत वडूद बाजार सरपंचाचे मनापासून आभार करतो आणि ग्रामसेवकचे बी मनापासून आभार मानतो की माझ्या दिव्यांगांना वेळोवेळी मोलाचं सहकार्य करून ते आमच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करतात. आणि मी आज खूप इतका आनंद आहे की माझ्या 81 दिवंग बांधवांना त्यांना 5% प्रत्येकी 8,000 रुपये वाटप केलेले आहे. आणि काही समस्या जर आलो आणि अर्ध्या रात्री त्याच्याकडे गेलो तर आमची कोणतीही समस्या ते सोडणार. चैनल पे आपका स्वागत है. आपकी जो मम्मी है वो भी बड़ौद बाजार ग्राम पंचायत के सभासद है, तो कौन से वार्ड से चुनके और क्या क्या काम किया आपके वार्ड में? हमारे अम्मी 1 नंबर वार्ड से चुन के हुए. अभी हमारा कार्यकाल 4.5 साल होगा, अभी 6 महीने बाकी है. हमने गांव का इतना विकास करके पेड़ वाला गट्टू करे, टेनिस पाइप करे, नाली का करे, नालों का करे और उसके बाद में जो सब समस्या जनता की पूरे काम कर दिए. घरकुल के बारे में जो जो उनकी समस्या कर दी उनका काम. दुख सुख में उनको साथ देते, ऐसा कुछ नहीं है. अगर जनता कुछ बोले तो उनका काम पहले कर देते, बाकी काम पीछे रखते. क्या नाम है आपका? मेरा नाम सलमान शेख नब्बू, आपके गाँव का नाम बोलिए. बड़ौद बाजार. ओके.